नमस्कार. आज आहे रक्षाबंधन. सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा. आता माझी पण मुलगी रक्षाबंधनला येणार आहे. सकाळी जरा सँडविच बनवते. हे साधे पण मला आवडणारे, आम्हाला आवडतात असे, चटणी टाकून साधी आपली खोबऱ्याची चटणी. ती कशी बनवते बघा. हे डाळ घेतलेली आहे भाजलेली, ती थोडी बारीक करायची. भाजलेली डाळ मिळते ना चण्याची, ती त्यात मग मिरची, ते आधी चण्याची डाळ बारीक करून घेतली, मग चांगली चटणीमध्ये मिक्स होते. मग खोबरं, कोथिंबीर, मिरची, थोडीशी चिंच आंबटपणा यायला आणि एक लसूणची पाकळी टेस्टसाठी, जसं आपण साखर घालतो तशी. आता हे सगळं बारीक करायची. ही आपली चटणी छान लागते ब्रेड बरोबर. अशी कोणी करणार नाही, पण खरंच करून बघा, छान लागते ब्रेड बरोबर. ब्रेड आणि बाकी मी तुम्हाला चटणी ब्रेड कसं लावायचं ते दाखवते बघा. बारीक केलं आणि आता हे सगळं त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे मिळून येतं. थोडं चटणीला पण दाटसरपणा येतो. आता मीठ घालायचं, त्यात थोडी साखर घालायची आणि आपली चटणी तयार. सकाळी जरा सँडविच केले, म्हणजे नाश्ता झाला ह्या लोकांचा. आणि मग मी पण आईकडे जाणार होती, भावाकडे रक्षाबंधनला, आणि माझी मुलगी पण जाणार होती तिच्या नणंदेकडे. त्यामुळे सगळे जिकडे तिकडे जाणार होते, म्हणून सकाळी नाश्ताच व्यवस्थित केला. आता ह्या ब्रेडला बटर लावून घेतलं आहे. तुम्ही सगळ्यांनी रक्षाबंधन छान साजरा करा. अशा ब्रेडला चटणी लावून घ्यायची. आधी बटर लावला, तुम्हाला बटर जसं ज्या प्रमाणात हवं, पण चटणी न खूप लावा. चटणी दोन्ही ब्रेडला लावलीत तरी चालेल, मला तरी खूप आवडते. आणि मग नंतर काकडी ठेवली, टोमॅटो, काकडी, तुम्हाला बटाटा हवा उकडून तर तो घाला तुम्ही. ते काही म्हणजे तुम्हाला आवडत असेल तसं घाला. मी काकडी आणि टोमॅटो घातला. भाऊ बहिणीचं नातं खूप महत्त्वाचं असतं. अगदी प्रत्येक प्रसंगात वेळेत भाऊ बहिणीसाठी उभा असतो, तशीच बहीण भावासाठी असते. त्यामुळे रक्षाबंधन खूप महत्त्वाचं आहे. आणि राखी बांधताना ज्या आपल्या भावना होतात, आपण तिथे जाणं, एकमेकाला भेटणं, बोलणं, ह्यानी सगळे आपले संबंध जवळ येतात आणि प्रेम वाढतं आपल्यामध्ये. म्हणून अगदी वेळ काढून जात जा. भाऊ असो बहीण असो, एकमेकांकडे जा. रक्षाबंधन, भाऊबीज हे सगळे सण छान साजरे करा. त्यांनी तुमची जवळीक वाढेल, एकमेकामध्ये प्रेम वाढेल आणि वेळ प्रसंगाला तुम्ही एकमेकाच्या उभे राहाल. आता चटणी लावली आपण ब्रेडला, टोमॅटो, काकडी घातली. आता त्यावर सॉस पण ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. छान लागतो मधीच जरा आंबट गोड असं. हे असं दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आणि आपला सँडविच तयार आहे खायला. आणि मग आता आपण आपली रक्षाबंधन बघूया. माझी मुलगी मुलाला करते, ती बहीण भाऊ आणि माझी 2 नातवंड, एक मुलीची नात आणि मुलाचा मुलगा. आता ह्यांची कशी रक्षाबंधन चालली आहे बघा.
ते बघा मी आता भावाकडे आले. आता भावाने हा नाश्ता मागवला आहे आम्हाला पण, आणि हा भाऊजींनी शिरा केला आहे. शिरा ना आम्हाला करपलेला आवडतो, मग त्यांनी केल्यानंतर फ्राय पॅनवरती हा असा करपवला. असा आम्ही नाश्ता करतो. ॲक्च्युली असा नाश्ता पण नसतो आमच्या भावाकडे. स्वतः आमची भाऊजाई काही ना काही डोसे, इडली, उपमा, काय खूप छान छान काय काय नाश्ता बनवते. पण झालं काय, रात्री थोडी माझ्या आईची तब्येत बिघडलेली, त्यामुळे कोणीच आम्ही झोपलो नाही. मग सकाळी म्हटलं काहीतरी थोडंसं आणूया आणि आपण नाश्ता करूया, म्हणून हा नाश्ता. नाहीतर मी स्वतः बनवते. आता हे जेवण व्हेज कोल्हापुरी आणि हे मेथी मलाई अजून ते व्हायचं आहे ना. झालं. आणि हे व्हेज कोल्हापुरी. लाईट लावा ना, थांबा लाईट. हे ना आधी शेवया सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे तुपावरती भाजून त्यात पाणी घालून ते आधी शिजवलेलं आहे. आणि ही माझ्या भाऊजाईची पद्धत आहे. त्यात असं सगळं शिजलं आणि इकडे दूध तापतंय. मग बघू आपण ती कशी टाकते, काय करते ते. हे असं दूध टाकते. डाळ बॉईल करून ठेवते. ही डाळ फ्रायची तयारी. इकडे डाळ उकळून ठेवली आणि त्याची तिकडे कांदा वगैरे काय घेऊन ते डाळ फ्रायची तयारी केली आहे. ही आमची बहीण आहे, माझी 3 नंबर बहीण आहे. आपण ती आता पुण्याला जाणार म्हणून पहिला ताट वाढला ना, तो आधी तिला दिला, कारण तिची निघायची घाई चालू झाली. आता आमचं रक्षाबंधन बघा. आई कुठं वाटते. ते आहे ना ओवाळी, ते भाऊराया. खरंच खूप छान संबंध असतात हे आपले. आणि असे जाऊन येऊन आपण ते छान ठेवायचे असतात. हा आमचा 5 बहिणींचा एक भाऊ आहे. आता राखी बांधून झाली आहे आणि आता मी निघाली आहे. भाऊ सोडायला निघाला आहे. सगळे टाटा करत आहेत. ती माझी छोटी बहीण आहे, ही माझी आई आणि भाऊजाई आहे. नमस्कार. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक